हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर साफसफाई अभियानचा आजचा आमचा पार्ट 2 आहे। मागच्या भागमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कसं सगळं सामान डिक्लटर केलेलं आणि किचन पूर्ण खाली केलेलं आणि आता जे आहे पूर्णपणे किचन जे आहे ते खाली झालेलं आहे आणि किचन काउंटर टॉप जे आहे ते मी क्लीन करणार आहे। त्यासाठी मी पाण्यामध्ये डेटॉल सोल्यूशन घेतलेलं आणि डेटॉलनी ना पूर्ण जे आहे किचनचे काउंटर टॉप आहे क्लीन करणार आहे। डेटॉल सोल्यूशन एक अँटीसेप्टिक लिक्विड असतं, त्यामुळे मुंग्या जास्त झुरळ असतात किडे ते येत नाही, त्यामुळे चांगलं असतं डेटॉल सोल्यूशन। जर तुमच्याकडे डेटॉल नसेल तर डिशवॉश लिक्विड आणि विनेगरचं सोल्यूशनसुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्याने सुद्धा चांगला इफेक्ट मिळतो। आणि पूर्ण जे काउंटर टॉप आहे खालचे शेल्फ आहे सगळे मी या पाण्याने जे आहे क्लीन करून घेतलेले आहे, साफ करून घेतलेले आहे आणि पाणी खराब झालेलं त्यानंतर मी परत एकदा पाणीसुद्धा चेंज केलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आजूनी बाजूनी पहिले झाडू मारून घेतलेला होता आणि त्यानंतर हाताने जे आहे ते सगळं पुसते आहे। तर मंडळी मी तुम्हाला किचन डीप क्लिनिंगची यादी म्हणजे चेकलिस्ट शेअर करणार आहे। जेव्हा कधी तुम्ही किचनचे डीप क्लिनिंग कराल तर या गोष्टी जे आहे तुम्ही नेहमी आधीच प्लॅन करायला पाहिजे की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी किचन डीप क्लिनिंगमध्ये ठेवायला पाहिजे। तर सगळ्यात आधी जे आहे ते फ्रीज व फ्रीजर। फ्रीज आणि फ्रीजरमधील सगळ्या वस्तू बाहेर काढा, खराब एक्सपायर अन्न काढून टाका, ट्रे ड्रॉवर आणि शेल्फ काढून धुवा, आतली भिंती व दरवाजे साबणाच्या पाण्याने पुसा, बाहेरचा बॅग हँडल्स आणि मागील बाजूसुद्धा स्वच्छ करा। फ्रीजमध्ये बर्फ साचले जर साचले असेल तर त्यांना डिफ्रॉस्ट करा। त्यानंतर जर तुमच्याकडे ओव्हन आणि स्टोव असेल तर स्टोवचे जे बर्नर्स आहे ते काढून स्वच्छ करा। स्टोववरचे तेलाचे डाग चिकटपणा काढा। जसं माझ्याकडे ओव्हन नाही पण एअर फ्रायर आहे तर एअर फ्रायरला मी क्लीनर लावून आतून स्वच्छ करा। ओव्हनचे दरवाजे आणि रॅक स्वच्छ करा। त्यानंतर तुमच्याकडे जर चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन असेल तर चिमणीचा जो ग्रीस फिल्टर काढून साबणात भिजवून ठेवा आणि एक्झॉस्ट फॅनचे जे ब्लेड आणि जाळी पुसून काढा। त्यानंतर कपाटे आणि ड्रॉवर्स जे आहेत किचनमधले कपाट आणि ड्रॉवरमधील सगळ्या वस्तू बाहेर काढा। आतील भाग कोरड्या आणि ओल्या कपड्याने स्वच्छ करा। दरवाजे हँडल्स आणि कोपरे पुसा। वस्तू परत ठेवताना अनावश्यक ज्या वस्तू आहे त्या बाजूला करा। त्यानंतर सिंक आणि नळ, सिंकमध्ये जमा झालेला कचरा पहिले काढा। बेकिंग सोडा व विनेगर वापरून सिंक आहे ती डीप क्लीन करा आणि नळावरचे जे पाणी व गंजाचे जे डाग आहे ते सुद्धा काढा। त्यानंतर फ्लोअर आणि भिंतीवर चिकटलेले तेलाचे डाग, भाजीचे शिंपण पुसा। मजल्यावरील कोपरे फटी आणि फर्निचर खालचे भाग झाडा व पुसा। पायऱ्यांच्या किंवा बेसबोर्डच्या आसपासचा भागसुद्धा साफ करा। त्यानंतर इलेक्ट्रिक उपकरणे मायक्रोवेव्ह टोस्टर मिक्सर ग्राइंडर स्वच्छ करा। उपकरणांच्या मागे व खालचा भाग पुसा। वापरात नसलेली उपकरणे व्यवस्थित साठवा। त्यानंतर कचरा व्यवस्थापन, कचरापेटी साबणाने घासून धुवा। कचरापेटील खालील भाग स्वच्छ करा आणि नवीन कचऱ्याच्या पिशव्या आहेत त्या ठेवा। त्यानंतर भांडी व स्टोरेज डबे, सर्व स्टोरेज डबे आणि झाकण जे आहे ते नीट धुवा। भांड्यांच्या कपाटातील धूळ व ग्रीस पुसा। गरज नसलेली भांडी किंवा तुटलेले झाकण वेगळे करा। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे पेस्ट कंट्रोल तपासणी, झुरळ मुंग्या इतर कीटकनाशके यांचे लक्ष ठेवा आणि शक्य असल्यास नैसर्गिक किंवा व्यावसायिक कीटकनाशक म्हणजेच पेस्ट कंट्रोल करा। त्यामुळे तुमचं घर जे आहे ते नेहमी क्लीन राहतं आणि कॉक्रोचेस वगैरे होत नाही। तर ही काहीशी किचन डीप क्लिनिंगची चेकलिस्ट जी आहे ते किचन क्लीन करण्याच्या आधी तुम्ही ही चेकलिस्ट जी आहे ती बनवू शकता, म्हणजे तुम्हाला किचन क्लिनिंग करणं खूप सोयीस्कर होतं आणि इझी पडतं।
तर मंडळी किचनची जी आहे ते डीप क्लिनिंग झालेली आहे आणि जे डबे होते ते सुद्धा मी उन्हामध्ये स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले होते आणि त्यामध्ये जे आहे सामान ठेवून घेतलेलं होतं आणि शेल्फमध्ये डबे लावून पण घेतलेले आहेत। आता किचन काउंटर टॉपवरती जे मी खायचे प्यायचे जे डबे असतात, स्नॅक्स वगैरे असतात ते लावणार आहे आणि ज्या डब्यांमध्ये सामान कमी आहे ते छोट्या डब्यांमध्ये ट्रान्सफर करणार आहे, कारण मोठे डबे जे आहे उगेच स्पेस घेतं त्यामुळे। तर हे जे आहे ते माझं ऑर्गनायझेशन सुरू आहे आणि सर्विस ओटा आहे हा, इथे मी स्नॅक्स वगैरे ठेवत असते मोस्टली। तर इथे सचिन जे आहे पेस्ट कंट्रोल क्रीम लावतो आहे। सामान ठेवायच्या आधीच आम्ही क्रीम लावून घेतलेली होती। तर सामान ठेवण्याच्या आधीच आम्ही पूर्ण किचनमध्ये जे आहे पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं होतं, त्यामुळे ना फायदा होतो की एकदा पेस्ट कंट्रोल केलं की झुरळ, मुंग्या वगैरे किडे जे आहे ते घरामध्ये होत नाही आणि सामान जे आहे इथे माझं ऑर्गनायझेशन सुरू आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी किचन ट्रॉली जे आहे ते कसं ऑर्गनाइज करते आणि कसं क्लीन करते किचनच्या ट्रॉल्या ते सांगणार आहे। तर जर चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यानंतरचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते किचनच्या रिलेटेडच असणार आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।